मनवा नाईक दिग्दर्शित पोर बाजार हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येतो आणि आपण आहोत सध्या बीचवर, जिथे एक खास गाणं शूट होतं आहे, एक प्रमोशनल सॉन्ग शूट होतं आहे आणि आपल्यासोबत आहे स्वप्नील, कारण हा त्या गाण्याचा एक भाग आहे. काय सांगशील स्वप्नील, मोठ्या मोठ्या स्टार्सबरोबर काम करतोस, काय सांगशील? ॲब्सल्युटली, खूप मोठे स्टार्स आहेत आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये वर्षांमध्ये तुम्हाला कळेल की यांचा काय इम्पॅक्ट पडतो इंडस्ट्रीवर. खूप इंटरेस्टिंग मिक्स ऑफ कास्ट मनवानी या फिल्मसाठी जुळवले आणि या सगळ्यांबरोबर मी एक प्रमोशनल व्हिडिओ शूट करतो आहे, प्रमोशनल सॉन्ग आम्ही शूट करतो आहे आणि मला असं वाटतं की मी त्यांची ओळख करून देण्यापेक्षा आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांची ओळख करून घेऊया. विल बिगिन विथ द हँडसम गाय ऑन माय राईट. कॅरेक्टर नेम नाही, तुझं नाव? रिअल नेम. हां, माझं नाव आहे सत्या मांजरेकर. या मूवीमध्ये माझं नाव आहे विशाल. माझं कॅरेक्टर असं आहे की मी एकदम कंटाळ करतो. माझे फ्रेंड्स बोलतात चल आपण इथे बाहेर जाऊया, मज्जा करायला जाऊया. म्हणजे मी बोलतो नको ना यार, मला नाही यायचं आहे. सखील मला एव्हरी टाईम त्रास देत असते. तिचं नाव आहे रागिनी. ती मारत असते, तर भूत बंगल्यात जाऊया. मी बोला नको ना यार. हा माझा रूममेट असतो. वी आर बेस्ट बडीज इन द मूवी. हिज नेम इज समर. राईट ना? माझं नाव धर्मज आहे. माझं नाव धर्मज जोशी आहे. अँड ह्या मूवीमध्ये माझं कॅरेक्टरचं नाव समर आहे. अँड समर म्हणजे खूपच एकदम फन लविंग ॲडव्हेंचरस कॅरेक्टर आहे. खूपच डेअरिंग बाज आणि इज वन ऑफ अ व्हेरी डिफरंट कॅरेक्टर्स इन द मूवी. अँड दॅट्स इट. सगळं हे बोललो. आता मी ह्याचा रूममेट आहे. अँड मी काय काय तू त्याला खूप त्रास देतोस? नाही, मी त्याला त्रास नाही देत. ओके. सखील, रागिणी. ओके. रागिनी, तुझं स्पेलिंग RAGHIN आहे असं आहे पोस्टरवर. इट्स रागिनी. द नेम सेज इट ऑल. माझं नाव सखील परचूर आहे. या फिल्ममध्ये माझं नाव रागिणी आहे आणि मी एक गर्ल नाही आहे आणि रागिणी इज अ व्हेरी डिफरंट कॅरेक्टर. ती म्हणजे स्वरांगीचं कॅरेक्टर एकदम मुलीसारखं आहे आणि रागिणीचं एक्झॅक्टली ऑपोजिट आहे त्याच्या. तिला सेकंड वर्ल्डमध्ये खूप इंटरेस्ट आहे, भूतांमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि आणि विशालला त्रास देण्यात खूप इंटरेस्ट आहे. हाय, मी स्वरांगी मराठे. या फिल्ममध्ये मंजिरी नावाचं कॅरेक्टर आहे माझं. आणि जसं सखील म्हणाली तसं एकदम टिपिकल गर्ल आहे ती. आणि विशेष म्हणजे ती सारखी पडत असते, अतिशय वेंधळी आहे. काही करायला जात असेल तर ती आधी पाडेल वस्तू आणि मग पुढे जाईल. आणि ॲडव्हेंचर केलं आहे आम्ही सगळ्यांनी आणि ते करताना आम्हाला खूप जास्त मजा आली. आणि आता तू? हाय, मी अनुराग वरेळीकर आणि या पोर बाजारमध्ये मी अजय हे कॅरेक्टर प्ले करतो आहे. अजय हा बेसिकली आमचा जो 5 जणांचा ग्रुप आहे, तर अजय इज अ सुपर हिरो काइंड ऑफ गाय. म्हणजे त्याला असं सुपर हिरोज आवडतात, ॲडव्हेंचर आवडतं. ॲडव्हेंचर आम्ही 5 जणांना आवडतं आणि मी 5 जण मिळून एक ॲडव्हेंचर करतो ज्याच्यात आम्ही बरंच काय शिकतो वगैरे. तर असं आहे पोर बाजार. ओके. स्वप्नीला सगळ्यांबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप मस्त. खूप एनर्जेटिक बंच ऑफ किड्स आहेत आणि आय थिंक ईच वन ऑफ देम इज गेटिंग समथिंग टू द टेबल. या प्रत्येकाला एक वेगळं लिनिएज आहे, या प्रत्येकाला एक स्टँडिंग आहे फ्रॉम डे वन. आणि पण ह्यांच्याबरोबर काम करताना इन द राईट सेन्स ऑफ द टर्म ते कुठेही त्या स्टँडिंगचा किंवा त्या लिनिएजचा वापर करत नाही आहेत. मी त्यांची मेहनत बघतो आहे, मी त्यांचं डेडिकेशन बघतो आहे, मी त्यांचा फोकस बघतो आहे आणि त्यांची वायब्रन्सी आणि एनर्जी इज रबिंग ऑफ ऑन मी ऑल्सो. आणि आय एम ट्राईंग माय बेस्ट टू मॅच अप विथ देम, कारण त्यांची एनर्जी, त्यांची वायब्रन्सी, त्याच्याबरोबर स्टेप्स मॅच करणं आणि पण आय एम गिविंग इट माय बेस्ट शॉट. आणि आय होप की तुम्हाला हे प्रमोशनल गाणं खूप आवडेल. तुम्ही सगळेजण स्वप्नील बरोबर एक प्रमोशनल सॉन्ग करतात आणि आत्ताच तो म्हणाला की तुमची एनर्जी त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. हाऊ मच इट इज ट्रू? काय नाही, हा स्वप्नील दादाचा मोठेपणा आहे की तो असं म्हणाला. आम्ही त्याला फक्त बघत आलो आहे, त्याचं काम बघत आलो आहे. आमच्यासाठी रोल मॉडेलसारखा आहे तो. त्यामुळे त्याच्याबरोबर आज काम करताना आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि खूप जास्त साधा आहे तो. ते आम्हाला खूप आवडलं. खूप शिकायला, ह्याच्यातूनच आम्हाला खूप शिकायला मिळालं की तो खूप साधा आहे, खूप डाऊन टू अर्थ आहे. जसं स्वप्नील एक्स फॅक्टर आहे चित्रपटाचं, तसं तुमच्यासोबत सईने देखील काम केलं आहे. फर्स्ट एंट्री आणि खूप सारे चांगले स्टार्स तुमच्यासोबत आहे. कसं वाटतंय, कोण सांगणार? खूप मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला. जसं स्वरांगी आता म्हणाले, आम्हाला खूप शिकायला मिळतं, कारण का त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे इट्स लाईक टेक्स्टबुक फॉर अस. तर त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला खूप शिकायला पण मिळतं आणि धमाल तर येतेच, कारण का मनवाताई पण सेटवर वगैरे
आम्ही अर्धा वेळ टाईमपास चालू असतो, पण टाईमपास बरोबर काम पण होतं आहे, त्यामुळे धमाल. नक्कीच. एकंदर किती मजा आली हे सगळं करताना, बीचवर शूटिंग, ओव्हरऑल एंटायर शेड्यूल, काय मजा होती? खूप मजा खूप जास्त मजा आली. हे सगळे मला चिडवतात कारण मी सारखं हे वाक्य म्हणते की खूप मजा आली. खूप मजा आली. अच्छा, तू काहीतरी वेगळं अरे बी काय नाही, असं आम्ही एक गाडीचा सीन करत होतो आणि त्याच्यात बी आलेली आणि ती माझ्या केसाच्या भोवती घुमत होती. तर यांचं असं म्हणणं आहे की मी पॅनिक झाले, पण मी नव्हते झाले. ती खरंच झालेली पाने. हो झाली होती ना. अनुराग कशी केली ते दाखव. आता करून नाही दाखवत, पण ती बऱ्यापैकी पॅनिक झालेली आणि जे ती खूप डिनाय करते, पण ठीक आहे, आता लेट्स गो. अरे राहू दे. ऑडियन्सला बघायचं. अरे मी विसरलो आता. काय नाही, आम्ही बसलेलो आणि तो शॉट बरेच दिवस चालू होता. आम्हाला तो त्या लाईटमध्ये घ्यायचा होता. तर गाडीत बसलो आम्ही आणि मधमाशी आली. आम्ही जंगलात शूट करत होतो. तर सगळं हे माशी. तर हिला सांगितलं, अरे सखील तुझ्या केसात बी आहे. तर ही ए बी आहे आणि पूर्ण पॅरानॉइड झाली तेव्हा. तर ते असं फन काइंड ऑफ एक्सपिरियन्स. ओके, ठीक आहे. पण आता सध्या आपण तुला त्रास देऊया नको, कारण यू आर द डेअरिंग वुमन ऑफ युअर टीम, सो इट विल बी बॅड फॉर हर, सो लेट्स नॉट डू इट. ओके, स्वप्नील, लास्ट क्वेश्चन, की ही सगळी नवीन मुलं आहेत आणि पहिल्यांदा स्क्रीनवर येत आहे, सिल्वर स्क्रीनवर, त्यांना काय सांगशील शेवट? मी त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो, बिकॉज ही सगळी पाचही लोकं खूप प्रॉमिसिंग आहेत आणि आय सी अ ग्रेट ब्राईट फ्युचर फॉर देम अँड आय विश देम ऑल द लक. आणि माझ्या शुभेच्छा आपल्या सगळ्या फ्रॅटर्निटीच्या शुभेच्छा आहेत. आणि आय एम शुअर की पोर बाजार जेव्हा रिलीज येईल तेव्हा ह्यांच्यापैकी प्रत्येकजण एक चांगला अभिनेता किंवा अभिनेत्री आणि एक स्टार म्हणून ओळखला जाईल. आणि आय थिंक दे ऑल हॅव अ लाँग इनिंग्स टू प्ले ॲज ॲक्टर्स, डिरेक्टर्स, रायटर्स. आय डोंट नो इव्हेंच्युअली कोणाला काय होईल आणि अजून खूप काम करायचं बाकी आहे. द एंटायर लाईफ इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ देम. पण आय सी अ ह्यूज बंच ऑफ टॅलेंट आणि आय विश देम ऑल द व्हेरी बेस्ट. आणि होपफुली समडे आय गेट टू वर्क विथ देम अगेन. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.